साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आमचा राजकीय अस्तित्व फक्त खजूर व इफ्तारपर्यंत सीमित ठेवू नका, तर समाज म्हणून आम्ही एक मजबूत ताकद आहे मुस्लिम समाज। राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य यात्रा। येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला किमान 15% उमेदवारी देण्याची मागणी व त्याबाबत सुरू असलेली चर्चा अधिक बळकटीने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणत महाराष्ट्र राज्य यात्रा। अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला एकसंध समर्थन दिले होते, ज्यामुळे आघाडीला विजय प्राप्त झाला। तरीही सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्यगणिक आहे। विधान परिषदेत एकही सदस्य नाही आणि लोकसभा मतदारसंघात देखील प्रतिनिधित्व नाही। मुस्लिम समाज महाराष्ट्रातील 65 विधानसभेच्या मतदारसंघात निर्णायक ठरतो, तरीही यांच्या प्रतिनिधित्वाची अवस्था चिंताजनक आहे। या समस्येवर उपाय म्हणून सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक व्यापक यात्रा सुरू करत आहे। यात्रा 30 ऑगस्ट 2024 रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथून सुरू होईल आणि पुढील शहरामध्ये जाईल। 31 ऑगस्ट सोलापूर, 1 सप्टेंबर लातूर, 2 सप्टेंबर उस्मानाबाद, 3 सप्टेंबर नांदेड, 4 सप्टेंबर यवतमाळ, 5 सप्टेंबर अमरावती, 6 सप्टेंबर अकोला, 7 सप्टेंबर बुलढाणा। या पत्राद्वारे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा जाणार असून सर्व राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार 15% उमेदवारी देण्याची मागणी अधिक बळकटीने समाज म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणली जाईल। मागणीला वाढता पाठिंबा पाहता व सुरू असणाऱ्या सकारात्मक चर्चा पाहता परिणामस्वरूप समाजाला येणाऱ्या विधानसभेमध्ये जनसंख्येच्या टक्केवारीनुसार 15% उमेदवारी मिळून समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व निश्चित निर्माण होत आहे। कोल्हापूर 30 ऑगस्ट 2024 सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने औपचारिक पत्र पाठवले होते। याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। या पत्रात मुस्लिम समाजाच्या 15% जनसंख्येच्या टक्केवारीनुसार विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आली होती। सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट हे सर्वपक्षीय मुस्लिम समाज प्रतिनिधींचा एकत्रित समाज व्यासपीठ म्हणून ही मागणी स्वरूपात राज्यभर यात्रा घेऊन जात असून वाढत असलेला पाठिंबा सर्वत्र राजकीय चर्चेचा विषय झाला आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात समाज म्हणून जी मागच्या 10 दिवसापूर्वी आमची मुंबईमध्ये जी चर्चा सर्व पक्षीय सर्व संघटनातले सर्व धर्मगुरू एकत्रित बसून जो एक आमचा डायलॉग सुरू झाला, तो आता हज हाऊस खिलाफत हाऊसला सीमित न ठेवता महाराष्ट्रभर प्रत्येक शहरामध्ये घेऊन जात आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला जेवढी आमची जनसंख्या टक्केवारी आहे म्हणजे किमान 15%, त्याचा 40 आकडा येतो, किमान 40 उमेदवार मुस्लिम समाजाचे सर्व पक्षीय 40 प्रत्येक पक्षाने किमान 40 उमेदवार मुस्लिम समाजाचे द्यावेत। या पद्धतीचा आमचा एक सर्व पक्षांशी डायलॉग सुद्धा सुरू आहे आणि येणाऱ्या आउटकम बद्दल आम्ही सकारात्मक आहोत। आमची अशी आशा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये 40 उमेदवार आणि 40 आमदार मुस्लिम समाजाचे आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील आणि त्याबाबत चर्चा आम्ही जी आमची यात्रा सुरू केली आम्ही कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातले सर्व जिल्हे आणि आता विदर्भात अकोल्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्रित समाज म्हणून बसून ही भूमिका स्पष्ट करणार आहोत की इट्स हाय टाइम। लोकसभेला आमचे 0 उमेदवार होते, विधान परिषदेमध्ये आमचे 0 MLCs आहेत। एकत्रित मतदान करून मतदानातून आमची काय ताकद आहे हे समाज म्हणून आम्ही दाखवलेलं आहे आणि प्रत्येक विषयावरती समाज म्हणून आम्ही प्रगल्भ भूमिका घेत असताना आमचे राजकीय प्रतिनिधीच नसणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक मजबूत समाज म्हणून ही भूमिका, आमच्या समाजाची ही भूमिका आम्ही घेऊन येत आहोत की महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे सर्व पक्षांचे किमान 40 उमेदवार असले पाहिजेत, जे आमच्या जनसंख्या टक्केवारीनुसार 15% आहेत। आणि जर समाज म्हणून, कारण की आमचं असं झालंय की आम्हाला फक्त इफ्तार आणि खजूरपुरतं राजकारणात सीमित केलेलं आहे, म्हणून मुस्लिम समाजाची ही स्पष्ट भूमिका आहे जी आपल्याला प्रत्येक शहरामध्ये बघायला मिळेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये बघायला मिळेल की आमची राजकीय अस्तित्व तुम्ही फक्त इफ्तार आणि खजूरपुरती सीमित ठेवू नका, तुम्ही ते ठेवू शकणार नाही। समाज म्हणून आम्ही मजबूत आमची ताकद आहे। लोकसभेचं वेगळं गणित, विधान परिषदेचं वेगळं गणित, विधानसभेला जिथं व्यापक 288 जागा आहेत, 60 पैकी जास्त जे आहेत मुस्लिम मतदारसंघ आहेत
अशा परिस्थितीमध्ये आमचे जे 40 उमेदवार ही रास्त मागणी असून ती मान्य होईल असं आमचं मत आहे.